चांगलीच प्रकारे कारपार आहे बघा. काहीतरी गेला असं मला वाटतंय. अजून एक काहीतरी आले पण बोईट तुम्ही बघू शकताय. आया आया कंटूस तुम्ही बघू शकताय. शॉक पकडून देऊ. अरे बाबा कारपार तुम्ही बघू शकता. कसली कारपार आहे बघा. किती भेटत असेल ही बघा मच्छी. अरे बाबा मला वाटतं पूर्णपणे घेरलेली आहे बघा. काहीतरी होता. आणि हा बोईट बघा कसला आहे. सनीच्या हातात आहे तो बघू शकता. वेदिकाला भेटलेला आहे. घालवू नको वेदिका. नाही आतापर्यंत हा एंडीवाल्यांचा तिसरा फंटूस. कसली ऍक्टिव्ह मच्छी वाटते बघा. फंटूस बघा. यांना थोडीशी कमी भेटलेली आहे. म्हणजे आज इथे मुरलुकी आपली भरलेली दिसतात. कारपारी वगैरे आहेत पण बघा ही सुद्धा मुरलुकी दिसायला मोठी आहे. निदान 8 तरी कारपारी त्यांच्याकडून मला बघायच्या होत्या पण 10 कारपारी त्यांनी काढल्या. आणि नमस्कार मित्रांनो, जय भवानी आणि जय शिवराय. तर पुन्हा एकदा आम्ही पेंड रायगडकर आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर मित्रांनो आज निघालो ते म्हणजे भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे मासेमारी करण्यासाठी आमच्या जवळपासच्या म्हणजे पालखार खाडीमध्ये. इथे आमच्या गावातील तुम्ही महिला वर्ग इथे पाहू शकताय. गेल्या वर्षी आपण याच प्रकारे म्हणजे व्हिडिओ बनवला होता आणि खूप जणांनी त्या व्हिडिओला प्रतिसाद सुद्धा दिला होता. भरपूर का व्हिडिओ चालली होती. त्याचप्रमाणे त्याच मार्फत म्हणजे आज यांच्यातर्फे आपल्याला व्हिडिओ बनवायचे. आणि सध्या म्हणजे काय भेटतंय काकू आता मच्छी वगैरे जास्त काय भेटतंय? कारपारी भेटतंय. सध्या म्हणजे मच्छी काय भेटतंय तर कारपारी भेटतात, खरब्या भेटतात बोलतात, फंटूस भेटतात, चिमणी भेटतात. चिमणी कमी आहेत काय? चिमणी आहेत पण जर भेटली तर क्वचित म्हणजे भेटतात. सध्याचा तुम्ही वातावरण बघू शकताय. ढगाळ वातावरण. म्हणजे ह्याच दिवशी म्हणजे आपण गेल्या वर्षी आलो होतो ते म्हणजे पावसाळी म्हणजे सुरुवातीच्या अगोदर. आणि हाच सीझन घेऊन याचा फायदा उठवण्यासाठी मी आलेलो आहे. माझ्यासोबत माझे मित्र आहेत आणि आज यांची आपण कला मेन म्हणजे बघणार आहोत. कशी म्हणजे मासेमारी आपल्याला इथे पाहायला भेटते नंतर आपण बघूच. तर चला जाऊया त्यांच्यासोबत. आता उतरता वेळी स्टार्टिंगमध्ये मी तुम्हाला दाखवतोय पहिली कोण बाजी मारतोय आणि स्टार्ट टू एंड पर्यंत कोणाला जास्त मच्छी भेटते आणि यांच्यामध्ये त्यांचे हावभाव काय आहेत मासेमारी करण्याचे ते आपण पाहूया. चला ओके. तर आपण आता यांना बघूया. मेन म्हणजे चेहरे आपण पाहू. गेल्या वर्षी जे चेहरे आपल्याला पाहायला भेटले होते तरी ते आमच्या आत्या वगैरे आहेत, इथे काकू वगैरे आहेत. मेन म्हणजे चेहरा जो आम्हाला चेहरा बघायचा होता ना तो तिकडे म्हणजे वासंती काकू. यांना मेन म्हणजे मला दाखवायचं काय त्याच्यात मशिरी म्हणजे काय असं आहे काय. ठीक आहे. तर तिकडे प्रतीकची आई वगैरे गेलेले आहे, काकू वगैरे गेलेले आहेत. स्टार्टिंग मध्ये आता आपल्याला जास्त काय डोबऱ्यामध्ये मच्छी पकडायची आहे की असेच पागामध्ये? म्हणजे आसूचा पाग आहे. एक वेगळ्याच प्रकारची म्हणजे मासेमारी त्या आपल्याला पाहायला म्हणजे भेटणार आहे. ती नंतर मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतोच. त्याचप्रमाणे यांनी बघा म्हणजे गेल्या वर्षी आपण या गोष्टीचं म्हणजे संदर्भासहित स्पष्टीकरण केलं होतं. ते मुरलुकी वगैरे लांबणा वगैरे कसा वगैरे बांधला जातोय ते त्याही डोक्यावरती मच्छी वगैरे ठेवण्यासाठी ते लांबणा वगैरे मुरलुकी बांधलेली आहे. तर अजून काही लोक म्हणजे तिकडून लेडीज लोक येतात. आल्यानंतर मी तुम्हाला त्यांचे चेहरे वगैरे दाखवतोच. म्हणजे आज भरपूर जणे म्हणजे महिला वर्ग आहे म्हणजे मच्छी आपल्याला जास्त इथे पाहायला भेटणार आहे. पाण्याची पातळी सुद्धा म्हणजे कमीच आहे. स्टार्टिंगमध्ये तुम्ही इथे सुरुवात बघू शकताय. त्यांची पागण्याची म्हणजे सुरुवात झालेली आहे. काय करतात माहिती आहे म्हणजे पाग म्हणजे कशाला बोलतात म्हणजे आसूचा जो पाग असतो तो पाग असा म्हणजे प्रथम म्हणजे मारला जातो पाण्यामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये चापला जातो. म्हणजे त्याच्या किनारची जेवढी बाजू असते ना ती दाबून आतल्या दिशेला म्हणजे आतल्या बाजूमध्ये आसूमध्ये काय पडलं आहे ना ते नंतर चापून बघतात. भेटला तर नंतर आपल्याला पाहायला भेटणारच आहे. तोपर्यंत त्यांचं तिकडे चापण्याचं वगैरे काम चालूच आहे. स्टार्टिंगमध्ये खरबी भेटली काय आपली सुरुवात आहे. सुरुवातीमध्ये असंच म्हणजे छोट्या छोट्याने म्हणजे मोठ्यानंतर सुरुवात होते. तर मित्रांनो तुम्ही पहिले स्टार्टिंगमध्ये तुम्ही बघू शकताय. पहिले त्यांचा आपण चेहरा बघू. इथे वासंती काका आपल्याला दिसतात. गेल्या वर्षी सुद्धा यांचा चेहरा होता आणि ट्रेंडिंगमध्ये भरपूर काही यांनी मासेमारी केली होती. आता स्टार्टिंगमध्ये त्यांना काय भेटलं तर खरबा भेटलेला त्यांच्या हातात आहे बघा. जास्त मी काय त्यांना म्हणजे सोडायला वगैरे सांगत नाही. खरबा जर गेला तर तो जीवाला लागेल. पुन्हा मनातल्या मनात मला दोष देतील. तर ठीक आहे. तो म्हणजे कशा भेटला कसा तुम्हाला आज? पागामध्ये भेटला म्हणजे वरून होता काय असं? आतमध्ये होता. पागामध्ये भेटला. म्हणजे मगापासून ते म्हणजे चापत होते इकडे तिकडे मला वाटतं धावत होता. भेटत नव्हता तो. शेवटी प्रयत्न केला आणि त्यांना तो मिळाला. व्यवस्थित पकडून ठेवा. मी दाखवण्याचं काम करतोय. एक कारपार भेटलेला आहे वासंती काकू नाही तर तुम्ही बघू शकताय. कारण सुरुवात झाली. चांगलीच प्रकारे कारपार आहे बघा. तुम्ही त्याला प्रॉन्स बोलतात. मोठे अजून एक काहीतरी आसूमध्ये होता पण मला वाटतं बोनी केली कारपारच्या स्वरूपात. नीट ठेवा पहिले मुरलुकीन ठेवा ती.
मुरलुकी सुद्धा त्यांची तुम्ही बघू शकताय. ऍक्टिव्ह पद्धतीने आहे. किती रुपयाला गेली खरेदी? 100 रुपयाला त्यांनी आणली ती मुरलुकी. या मुरलुकीमध्ये करपारी टाकली. ते तुम्ही करून आत्याला बघू शकताय. मला वाटतं त्यांनी पाग मारला काय डोबऱ्यामध्ये आला काय माहिती नाही, पण एकाच वेळी दोन आहेत ना चिमणी? एक खरबी आहे आणि एक चिमणा आहे बघा. चांगल्या प्रकारे आपल्याला ते चिमणी बघायला भेटतात सध्या. म्हणजे जास्त करून चिमणी आत्या म्हणजे पेरीची बघून असतील ना? हा, म्हणजे कसं आहे म्हणजे पावसाळी सुरू व्हायला म्हणजे थोडेच काही दिवस बाकी आहेत. अजून एक काहीतरी इथे भेटलेलं आहे वासंती काकून. आपण बघूया जवळ जाऊनच आपल्याला रिॲक्शन समजेल त्यांची काय आहे ती. चेहऱ्यावरचे त्यांचे हावभाव तुम्ही बघू शकताय. म्हणजे आहे ना काहीतरी काहीतरी आहे. काय काय चिमणा आहे? चांगल्या प्रकारे आपले ते पीठ बघायला भेटते बघा. म्हणजे हा मोठा झाल्यानंतर ह्याला बोईट किंवा आपण डॉयला बोलतो. मग त्यांना भेटल्या त्यांनी लगेच मला इथे कॉलिंग केली मला काहीतरी भेटलाय म्हणून. असंच जर सगळ्यांनी सांगितलं तर आपल्या व्हिडिओला बघण्यासाठी पण मजा येईल. खाडीत आल्यावर आपण नक्की काय करतोय, कशा प्रकारे मच्छी पकडतोय हे तुम्ही घरी गेल्यावर तुम्हाला तुमची व्हिडिओ बघायला मजा वाटणारच आहे. ते चिमणा बघू शकता कसला चिमणा आहे बघा. पागामध्ये त्यानं पडलाय. पेरीचा मोठा चिमणा आहे. जशी काय उधवणीची जी चिमणी असतात ना त्या प्रकारे चिमणा. हा, ती जिम्मेदारी तुमची हो. कसला मोठा चिमणा आहे बघा. पागामध्येच ना? त्याचे काटे वगैरे गुंतलेले आहेत बघा. आणि काटा जर मारला ना तर बेकार लागतो. जोपर्यंत आपल्या मुरलुकीमध्ये भरत नाही तोपर्यंत तो स्थिर नाही. 2 वेळेला आताच अनुभव घेतला. एक करपर गेली आणि एक पीत गेला. यंडीवाली कुठली सामा मारतात मला काय समजत नाही. त्यांनी मला वाटतं फुलगी घेतल्या आता. हेमाने काहीतरी विचार केला असेल कारण त्याला जाणवला या फुलगीमध्ये काही ना काहीतरी असेल म्हणून पीत असण्याची शक्यता आहे. नीट घ्या रे उरला हिरला तर. आहे काय? आहे. फुलकीचा फायदा मला वाटतं उठवलाय. तर त्याच्यामध्ये नक्की काय काय पडलंय ना आपण जवळून बघू. एक पित्तर दिसतंय उडताना बघा. एकच एक चिमणा आहे. हे बघा एक चिमणा आहे. मस्त एक चांगलाच भेंडीचा मुलखान तुम्ही बघू शकताय. त्याला भोवतालच्या दिशेने म्हणजे घेरलेला आहे. पागा वगैरे टाकलेले आहेत. असला तर याच्यात मोठी मच्छी असू शकते. चिमणी बोला काय बोला काहीतरी गेला असं मला वाटतंय. अजून एक काहीतरी आले. हे बघा तुम्ही एकाच वेळी मगाशी मी बोललो होतो एकाच वेळी 2 टाप आलीत बघा. म्हणजे पाक टाकला होता का की नाही? अशीच आली. म्हणजे त्याची चापण्याचा प्रयत्न केला आणि वरच्या दिशेने ती वरून आली. हे बघा अजून एक चिमणा याच्यामध्ये. तर असू द्या कारण ही जी जागा तुम्हाला बोललो ना मी भरपूर म्हणजे त्याला घेरा केलेला आहे बघा. म्हणजे भेंडीचा जो मुलखांड आहे सर्वजण घेतलेला. याच्यामध्ये बघूया बॅक टू बॅक माझा काय लक्ष काहीतरी आहे काय नसते चला की काहीतरी आहे बघा. याच्यामध्ये बोईटा आलेली आहेत असं मला वाटतं की एनडीवाल्यांनी समा मारलेली आहे कदाचित. एक तर उडतंय तो 3-4 आहेत. मला वाटतं तिघांचा टार्गेट नुसार आपली मच्छी बरोबर येते. बघा बाबा मच्छी बघू शकताय तुम्ही. एनडीवाल्यांचीच मजा आहे. हा केंड बाकी आपला काही सोडत नाही. व्यवस्थित ठेव. इकडे काहीतरी पडलेलं बघा. व्यवस्थित पकडून घ्यावा त्याला. माझा लक्ष तिकडं होता एनडीवाल्याकडं पण बोईट तुम्ही बघू शकताय. एक चांगली साईज आहे. कशामध्ये भेटला? पागामध्ये. अरे वा शिवाला पण पाग मारायची माहिती आहे वाटतं. एक चांगली साईज होती. बोईट तुम्ही बघितलात. आपलं लक्ष नव्हता. यांचं इथं झोलण्याचं काम चालूच आहे. त्याच प्रकारे हेमन मी बोललो होतो की आम्ही जालं सुद्धा आणलेले आहेत. हेमन आपलं जाल उचला झालंच ना? हेमन काय लागलाय? जालाची सुद्धा आपण मच्छी बघूया. स्टार्टिंगमध्येच हेमनला इथे पीत लागलेलं आहे बघा जालाला. मला वाटतं हेमन 1.5चा मारा.
एकचा आहे. एकचा आणि जर सव्वाचा मारा असेल तर त्याला काही ना काहीतरी भेटतोच मच्छी. त्याच प्रकारे अजून इथे वरस आहे का पितोली आहे ती चिमणा तुम्ही खाली बघू शकताय. त्याचप्रमाणे वरती एक वरस आहे, तिकडे एक पीत लागलेला आहे. स्टार्टिंग म्हणजे चांगल्या प्रकारची सुरुवात. मला वाटते आसवाल्यांची मच्छी एका जाळ्याने घेतली का काय. आहे अजून एक तुम्ही चिमणा बघू शकताय. एक केरीचा चिमणा म्हणजे उधवणीचा म्हणजे कसं आपण बोलतो म्हणजे पिवळट कलर असतो त्या प्रकारे इथे आपल्याला पाहायला भेटतो चिमणा. हे मग बरं वाटत असेल ना तुला काही ना काय पडते म्हणून. आणि सकाळी मच्छी आणलीस. मी पण खुश आहे जसं हेमनला भेटेल म्हणजे कसं आम्ही तिघा जण म्हणजे एकाच ह्याच्यात आहोत ना. हेमनला जशी काय मच्छी लागेल तर आम्हाला पण भेटेल त्याच्यातून. तिघांचे वाटे आहेत आमचे. अजून एक चिमणा इथे पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा उधवणीचा पेरीचा चिमणा. वा एकचा मारा आहे मग त्याच्यामध्ये मच्छी काही ना काहीतरी आपल्याला भेटतच बघायला. जास्त मोठा मारा पण टाकून काय फायदा नाही आहे. जर असला कुठला मोठा मच्छी तर भेटते. अजून एक असावा असं मला वाटतंय. आहे अजून एक गेलाय म्हणून मला वाटतं कोलबी गेली. अजून एक चिमणा भेटलाय बघा. आहे काय तुम्ही भोईत बघू शकताय. कसला भोईत आहे कडक. साईडच्या किनारपट्टीला म्हणजे भोईत लागला होता. जाता जाता वाचला तो. अजून एक बघा अजून एक किनारपट्टीला भोईत लागलेला आहे. कसला भोईट आहे बघा. नशीब गेला नाही तो कारण आपला जर विचार केला तर मारा जो त्यांनी टाकलेला आहे म्हणतो एकचा मारा आहे. एकच्या माराला तो गुरफाटून राहिला म्हणून ठीक आहे. त्यांनी सुद्धा म्हणजे चपलाई केली थोडीशी घाई केली आणि तो आपल्याला भोईट बघायला भेटला. मला वाटतं त्याच्यावरती नाव कोणाचं कोरलं जाईल प्रतीकचा की माझा की हेमनचा असं मला आता टेन्शन आलाय. हेमनला भोईट भेटला पण यांची तुम्ही चेहऱ्यावरची मुवमेंट रिॲक्शन बघू शकताय. आम्हाला कधी काय भेटतंय. आणि जाल टाकलाय. जाल उचलण्यासाठी मी समोर आलो आणि समोरून तुम्ही यांना सर्वांना बघू शकताय. ही खाडी आणि खाडीमध्ये असणारे आमच्या पालखार गावातील महिला वगैरे लेडीज लोक. हेमन मला वाटतं हेमन घालवशील काय काय हाय हातात आहे हातात आहे हातात आहे आया कंटूस तुम्ही बघू शकताय. शोभा काकू मगाशीच मी त्यांचा चेहरा तुम्हाला दाखवला होता. शोभा काकू बोलू काय भेटलाय का नाही. शोभा काकू बोलते नाही काय भेटलाय. आणि स्टार्टिंग मध्ये मला वाटतं किनारपट्टीला ना बाजूला भेटला ना काय पागात. फंटूस बघूया कसला आहे बघा तो फंटूस. व्यवस्थित ठेवा ते फंटूस बघू शकताय. त्या मुरलुकीमध्ये आता कोमून भरायचा कसा असं त्यांना टेन्शन आला ना व्यवस्थित. अजून एकदा आपल्याला एक गोष्ट विचारायची आहे ती आपण वासंती काकूनच नंतर विचारू. नेक्स्ट पाक टाकता वेळी नाही तो पाक टाकायचा कसा नंतर मला सांगा. पडले काय नशीब म्हणजे बोलता बोलता तो आपला सीन काय फुकट नाही जाणार. एक छोटीशी कारपार आहे. हां हातात झाल्यानंतर मला दाखवा. हे बघा तुम्ही ही दुसरी असेल ना आपली दुसरी कारपार आहे. आणि इतर काय मच्छी भेटले ना आतमध्ये ते वेगळीच आहे. ते नंतर आपण बघूच. यांची झरती करूच आपण मुरलो काय सगळ्यांच्या काढून बघू. हे हेमन आवाज टाक. पुरं जाळ टाकले. सनील आवाज टाक. काय झालंय माहिती आहे हेमननी जाळं टाकलेले आहेत पुढं. आणि खाडीची तुम्ही ही बघू शकता लांबी भरपूर आहे. जाल जो आमचा आहे तो पुढं आहे. तर सनी त्या साईडला आहे ना जालांजवळ आणि हेमनला काही दिसत नाही जाल कुठे टाकलाय तो म्हणून जाल उचलायला नाही पाहिजे म्हणून सनी लाक मारते. म्हणजे बघा सनीवर शक खातोय. तुम्ही बघू शकता ही आसू पण प्रथम मला आसू दाखवा. एक पागाची आसू म्हणजे तुम्हाला दाखवतोय. ही बघा म्हणजे जाल त्याचा असतो ना आसूचा तो म्हणजे एकदम पातळ असतो ना हा जाल म्हणजे पागाची याला आसू बोलतात. आणि ते टाकायचं कसं आपल्याला ते जरा मला सांगा. आता त्यांनी काय केला जी आसू होती ना ती अशी चिखलावरती त्यांनी दाबली आणि त्याची किनारची जी साईड आहे ती म्हणजे दाबून घेतली आणि दाबल्यानंतर आतमध्ये जर काय असेल ते मग चापायचं आहे. म्हणजे आतापर्यंत त्यांना जी काय मच्छी भेटली ना ती ही त्यांची असते एक टॅलेंट आहे त्यांच्याकडे. म्हणजे सर्वांची पोझिशन असते एकच. ही पागाची झाली पद्धत आमची म्हणजे कसं पाक टाकून ते कशी मच्छी पकडायची. आणि तो चिखलाचा तो पेंट टाकताय समोर तो कशासाठी हा त्यांना गुंगी आणण्यासाठी. हा असं काय
ही एक पद्धत ना मित्रांनो समजण्यासारखी एक आहे. हा म्हणजे काय होते माहिती आहे का, ते चिखल एकदा की ती दोम झाली ना, पाणी गदली होत आहे, त्यांच्या डोळ्याला झोमतंय की काय करते, मच्छी घाबरली जाते आणि ती आतमध्ये मरून जात आहे डोम झाल्यामुळे. तर साहेबांचं आगमन होतंय. अरे 1 फूट आतमध्ये गेला पहिलेच पायात. सनी आला, मला वाटतं सनी मुंबईला का कुठेतरी जाणार होता, प्लॅन फिसकटला, कुठेतरी जाणार होतास. आता एवढे उशीर कुठं होता सनी, मला सांग जरा. काय आमच्या कांड्या उचलल्याच नाही ना, काय बोलतोस. लक्ष्मी वहिनी ते तुम्ही बघू शकताय, कंपनीची ड्रेसिंग आहे. प्रकाशभाई बघल, हा आताच कंपनीतून म्हणजे जनरलशिप होती, इन मारून इकडे आल्या थेट. असू द्या, म्हणजे आवड आहे झोलण्याची वगैरे. इथे करपार तुम्ही बघू शकता, पाक टाकला होता पण पागामध्ये काय त्यांना भेटली नाही. ती करपार आली, ती वरून आली. काय सनीचे काहीतरी मोठ्या अशा धडधाकड पर्सनॅलिटी मध्ये शर्टाच्या आतमध्ये काहीतरी गेलेलं आहे, त्याच्या हाताना काय जाईल. वर घे, काय घुसलाय, पित आहे काय, पित आहे वाटतं, आणि त्याच्या शर्टामध्ये गेलाय बघा. या अशा सिच्युएशनला असंच सनी विनसात कसं पुढे येतात मला समजत नाही. तो बघा असला मोठा फोन हे आहे बघा, पीत शर्टामध्ये. हा यांची आता समाज आलेले आहे. मागाशी चिमणा काढला, त्याच्या अगोदर पण मोठमोठी 2-3 चिमणी त्याही काढली, तरी बोलतात मला काय येत नाही, मला काय येत नाही. बरोबर ना. आता बाकी खुश. आता मात्र वहिनीनं हे भेटलेलं आहे, तर मगापासून भेटतंय. इकडं पण आहे ना, इथे चिमणा भेटलेला आहे, पण मगापासून दाखवत नाही, कारण त्यांना आहे ना काहीतरी ट्रेंडिंग मध्ये मोठी काहीतरी दाखवायची मच्छी. आता काय काय भेटला, एक पीत भेटला आणि खरबी भेटले. खरबी ठेवून घेतली त्यांनी. मगापासून थोड्याशा म्हणजे नाराज होत्या आत्या, म्हणजे काय भेटत नव्हता. मला वाटतं त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे साईड नाही भेटली पाक टाकण्याची, असं वाटतंय. वासंती का कुठं गेल्या काय दिसतच नाही. एंट्री बाकी आतमध्ये मारलेले आहे. एक पीत उडला तिथं मेरेला. आला आला कसा नाही ना, वरून आला. तो मगाशी उडला होता नाही तिथून, मगाशीच मी बोललो एक पीत उडला होता, पण त्यांचं नशीब चांगलं, एंट्री एकदम आतमध्ये केली ना खोलवरपणे. पीत आहे बघा त्यांच्या हातात, कसा जालखिंडींना बोईट दाखवलाय बघा. असू द्या भरा आतमध्ये. ठेवण्या जालखिंडीमध्ये आहे, ठेवण्यामध्ये काहीतरी गेला. त्यांच्या बाजूला लगेच काय पितच आहे ना. आता मात्र एंडीमध्ये काहीतरी आलेलं आहे बघा, पिता आहेत. पितांच्या सोबत कचरा सुद्धा भरपूर आहे, म्हणून एवढा काय क्लेटी मध्ये दिसत नाही. यमन यमन खुशबू इथं बघा कसले आहेत, मस्त आहेत नाही. मस्त बघ कॉलबी येईल बघी त्याच्यात. हा ते काय किएंड हाकाला पाठी लागलाय, तो काय पाठपुरा सोडतच नाही. काय करपार काय आता पुन्हा एकदा मला वाटतं अजून एक करपार. बघू दाखव मला. चौथी काय आपली, चौथी. अजून 4 तरी अजून काढायचे आहेत. एक करपार भेटली वासुदेवाने, इकडे करपार भेटली. एंडेवाल्यांची तर समा बघू शकताय, इथे 4 बोईट बघा. एंडेवाल्यांनी बाकी काम तमामच केलाय. इथे 4चे 4 तुम्हाला इथं बोईट बघायला भेटतील. एक चांगली साईज आहे बघा. पहिले मोठा टाक मला दाखव. हा ती बघा कसली वाटतात हिंदीमध्ये बघा. वाईट ठेव ठेव व्यवस्थित ठेव. ती बघा आता मला वाटतं 5वी करपार वासन द्या ना, पण आहे बरी साईज आहे, छोटीशी आहे थोडीशी. असू द्या, पण याच प्रकारे यांना सुद्धा इकडे काहीतरी भेटलेलं आहे. मला वाटतं पीत आहे. हे खाली लागता ना हेमंत, गेंडी लावा तुम्ही. अरे पायाला पण लागतात, किती भरपूर लागतात. काय चिमणी काय पागाला पडली ना. इथे परेशच्या आईला तुम्ही इथे बघू शकताय. आता मात्र परेश खुश. पेरीची 2 चिमणी पडली बघा, चांगलीच आहेत. एकाच वेळी म्हणजे 2 पडली आहे. मगाशीच माझं बोलणं चालू होतं की हा जो एरिया इथली जागा आहे ना,
इथे जास्त करून पायाला वगैरे मच्छी जाणवते, कोणच्या आसूतून उडतंय. स्टार्टिंगमध्ये हेमनने एक जाळ टाकला होता, त्याला 5-6 टापं पडली. त्यानंतर आता दुसरा हा जाळ टाकला आहे. मारा तोचा एकचा आणि एकच्या माराला पहिलाच मला वाटतं चिमणा लागा. हेमन दाखव जरा. एक चिमणा, 2 आहेत टापं बघा. एक पीत लागलेला आहे, दाखवत नाही म्हणजे. एक चिमणा लागला, एक पीत लागला. ये पुढे या, आणि पाक टाकायचा आहे. त्याच्यानंतर सनीने सुद्धा टाकला होता, पण सनीला काय लागला नाही. सनी मनातल्या मनात बोलत असेल. हा काय वाटलंय, तिकडे एंडीवाल्यांची पण सामा पडलेली आहे. पण आता आपण झालं बघू. एंडीला बघा चांगलीच म्हणजे पिठं वगैरे पडलेली आहेत. आणि कसं आहे माहिती आहे काय, जर असे झोल्याला वगैरे असतील ना तर एंडी एखादी तरी पाहिजेच. जास्त असून पण त्याचा फायदा नाही. नाही तर पुढच्या एंडीवालीला मागच्या एंडीवाली नको करतात. चला काय आहे काय नाही. हेमन 2च हा, एक चिमणा. हां म्हणजे स्टार्टिंगमध्ये आपण उचलतोय 5 फुटाच्याच अंतरावर, म्हणजे 2 चिमणी, एक पीत भेटलेला आहे. काय करपार काय, अरे बाबा काय चालवलं तरी काय तुम्ही. ती बोलली ना करपारी देईन म्हणून. एकूण 8 करपारींचा टार्गेट आहे आणि 6वी करपार आपल्या इथे बघायला भेटते. बघा भरा भरा, ती करपार म्हणजे व्यवस्थित भरा. माहीरच आहेत मला वाटतं. याच किनारपट्टीला भरपूर म्हणजे करपारी वगैरे आहेत काय. ती काचाची बॉटल पण आहे. हेमन भेटला काय पुन्हा, परत लागलाय इकडं आल्यावर. आहे का चिमणा बघा कसला आहे, चांगलाच आहे चिमणा. मस्त आहे बघा चिमणा. हे म्हणजे पेरीचीच आहे म्हणजे त्याची आपली उधवणीची कशी चिमणी असतात पिवळट कलरची, त्या प्रकारे चिमणी आहेत. कारण आता सध्याचा सीझन म्हणजे आपला उधवणीचा थोड्या दिवसात म्हणजे चालू होणारच आहे. त्याची सुद्धा आपल्याला व्हिडिओ बघायला भेटेल. काय बोलता पुन्हा 7वी करपार काय काय करपारच. अरे बाबा हिरो तर हिरोच ते खरंच. एक विलन ना शेवटी वासंती गावके. एक 7वी करपार मित्रांनो बघू शकता. 7वी करपार. अजून एक करपार त्यांना भेटणं बाकी आहे. 8चा टार्गेट मोडतात की नाही. काय मोठाच आहे काय, अरे वा चांगलाच आहे. एक मोठा जेंडीला चिमणा पडलेला आहे. हा 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 धोनीचा चिमणा तुम्ही बघू शकता कसला आहे बघा तो. एक मोठी साईज आहे आणि कोलब्या वगैरे आहेतच आतमध्ये. मस्त मस्त चिमणा. चला तिकडे आपली खलबल उडाली त्यांची सुद्धा आपण तिकडे सुद्धा बघूया. पूर्णपणे तुम्ही भेंड बघू शकताय. जागा एकदम मच्छीचीच वाटते, जशी का उपेल उडले अशी वाटते. काहीतरी आलाय असं या धर पकडून देऊ. अरे बाबा वेदिकाला तुम्ही बघू शकता एक मोठाच भेटला. वेदिकाला मागापासून आहे ना काय भेटत नव्हता, पण आता भेटला तर भेटला बघा. तिने फंटूस काढला. हालू हालू पकडा म्हणजे बघा मागापासून तिला एक एक कुठेतरी कोलबी वगैरे भेटत होती आणि आता काढला तर काय फंटूस काढला. आता वेदिका खुश आणि पप्पा तर काय बोलूच नकोस, काढला पाणी. करपार आली कोणला इकडे करपार बघू शकताय. या साईडचा मात्र आता फॉर्म आलेला दिसतंय. नीट भरा पहिले अशीच दाखव. हां नीट धरा ते हातात टाईट टाका टाका. मुरलुकीचा मात्र फायदा एक चांगला आहे हो. हा आता करपारीत गेली म्हणजे खुश. वेदिका काय बघू फंटूस इथे तुम्ही बघू शकता. एक चांगलीच मोठी साईज आहे बघा. कसला फंटूस आहे. ज्यावेळी मगाशी यांना जाणवला लेडीज लोकांना समोर तिकडे चापतात ना तर तिथून काहीतरी गेला होता. मला असं दाखव जरा कसला फंटूस आहे बघा तू. कसला फंटूस आहे बघा. बाबा बाबा अडक के त्याला आता व्यवस्थित ठेव. आता ही तुझी सत्व परीक्षा आहे. एक काम कर कसं जाईल तू ती घे शनी कसं जाईल नाही पिशवीत ठेवताना शनीची आसू घे आणि आसू आखा ठेव. मग गेला आता नको टेन्शन घे. माझी वाटणीच आहे मना धाक दुख आहे. धाक दू तिकडे घरा तुला काही नाही त्यावर सांगायला. आता मात्र तो आमच्या पिशवीमध्ये गेला म्हणजे आम्ही आता सेफ. तो काय प्रतीक्षातून घालणार नाही. एकदम चिकट म्हणजे व्यक्ती. पण तू चालला तर खुश बघ. हे म्हणजे आता चायवायला लागले आणि तो आता घेईल कोण. आणि आम्हाला तर भेटू शकत नाही.
ते आमच्यात आता चिट्टे उडवल्या जातील. आज मात्र आम्ही दैनाच उडवले. हा आमचा तिसरा झाला आहे आणि तिसऱ्या झालेला पहिला तुम्ही इथे बोईट आहे. तर हे म्हणलं टोकावरून तर येऊ द्या, मी नंतर दाखवतोय. ये सोडवत नको बसू. बोईट बघू आता कसला बोईट आहे. ते म्हणून मारा कितीचा आहे? 1.5चा. हा 1.5चा मार आहे. 1.5च्या माराच्या नुसार आपल्याला जो टाप भेटलेला करपार करपार आणि शेवटी ज्या गोष्टीची आता चिमणा की करपार. अरे बाबा बाबा कारपार तुम्ही बघू शकता कसली कारपार आहे बघा. एकदम बिग कारपार आणि 8वी कारपार बोललेला शब्द त्यांनी पूर्ण केला. हे बघा 8वी कारपार आणि आतमध्ये एक चिमणा सुद्धा आहे. मोठी साईज चिमणा आहे. तेरीचा जाय तो सुद्धा झाला. म्हणजे आज कादव काढला. पुन्हा एकदा दाखवतो मित्रांनो. पुन्हा एकदा वासंती काकू कारपार बघू शकता. साईज बघा कसली आहे. ती 9वी कारपार. त्या 9 कारपारीच निश्चय भेटलेल्या आहेत. भरा भरा कसली आहे 9वी कारपारी. नीट भरा नीट भरा. मला वाटतं मोरलुकीचा फॉर्म आहे की काय. नुसत्या 9 कारपारी आणि इतर चिमणी बोईट ती तर वेगळीच. मोहन बाई टोटली म्हणजे किती जाळं टाकलेली आहेस तू? एकूण मोहन बाईनी 5 जाळं टाकलेली आहे. म्हणजे 5 जाळं ना विचार करा मच्छी किती भेटत असेल. काय बोलताय? अरे बाबा म्हणजे अजून तर जालापर्यंत तर ही आलीच नाही. लेडीज लोक तोपर्यंत मच्छी भरपूर भेटले. ती बघा मच्छी. अरे बाबा संपूर्ण जाला किती आहेत? एकूण जापनीचीच आहेत ना? 5 जाला पूर्ण 5 जाला आहेत. ती जापनीची आहेत आणि टोटली सगळी चिमणी आणि पिता. बाबा बाबा चिमणी तुम्ही बघा उधवण तशी का उधवण. हे बघा. अरे बाबा का नाही 5 किलो मच्छी लागणार. ही बघा आता ज्या का कोपऱ्यावरती आहेत ना 5 चिमणी लागली बघा कसली आहेत. तर जस्ट बोललो मी इथे 9 कारपार झाले आणि 10वी कारपार. अरे बाबा वासंती अक्कून बाकी कादवच मोडला. कसली बारकी बारकी बोलून काढला. आता बाकी खुश. पण बाकी प्रत्येक गोष्ट भेटताय ना तर प्रत्येक गोष्टीला आम्हाला हाक मारतात, सहकार्य करतात म्हणून भेटला म्हणून. सध्या इथे तुम्ही ही जाळखिंड बघू शकता. एक मुलखांड आहे चांगल्या प्रकारे. वासंती कोणी एंट्री टाकलेली एकदम आतमध्ये घुसलेले आहेत बघा. त्याच्यातून त्यांनी 2 चिमणी काढली. स्टार्टिंगमध्ये जेव्हा हात टाकला ना तेव्हा बोलत होते की भरपूर काय त्याच्यामध्ये चिमणी होती. सटकली पहिले पण त्यांना 2 भेटली. तुम्हाला काय भेटला? काही नाही अडकले वाटतं असू. ती जातात म्हणजे एक साईडून हात घालायला जागा आहे, दुसऱ्या साईडून म्हणजे भेटत नाही. तीच होता त्यांच्या आसूतून म्हणजे सटकला. एंडीमध्ये गेलेला आहे पण तो आला असेल तर नशीब. नाही तर मला वाटतं एंडीच्या पण बाहेर आहे का वाटतंय. आहे हा त्यांच्या हातातून सटकला पण तो यांच्या एंडीमध्ये अडकला. बोललो ना मित्रांनो एंडीचा हा फायदा असतो. जर बायचान्स यांच्याकडून जर सटकला तर एंडीमध्ये तो. पण वासंती अकू तरी पण नाराज. म्हणजे 2 चिमणी त्याच्यातून काढली ऑलरेडी तरी पण गेला बोलता. हो पण 2 चिमणी काढली. सध्या चिमणाला डिमांड आहे पण 2 काढली तरी पण नाराज. आता बघू शकता आता काहीतरी जाणवलं मला वाटतं. पूर्णपणे घेरलेली आहे बघा. काहीतरी होता आणि मागाशी त्या बोलत होत्या वहिनी. काय होता? फंटूस होता. आता मात्र खलबल उडाले. एक मोठाच फंटूस होता या झाडात. म्हणजे मांजला पडलेला आहे ना त्या मांजल्याच्या आतमध्ये म्हणजे थोडीशी फट वगैरे आहेत भरपूर घबी वगैरे. थोडेसे ढिल्ल मध्ये चापायला गेल्या. कोणी मनावर घेतला नाही म्हणून तो फंटूस उडून गेला. एक मागाशी भेटला होता मोठा आणि त्याचप्रमाणे तेवढाच मोठा आहे काय एक अजून एक फंटूस यांना भेटलेला बघा एंडीवाल्यांना. आज बाकी प्रत्येकाने कामच काढलाय. हेमन खुश बघा. हेमन कसला फंटूस आहे बघा. बाबा कडक. रॉकीला पहिलेच बोलू सुभाचे जीवांची वेल पहिले फंटूस भेटू दे त्याने. मगाशी मित्रांनो हा जो तुम्ही मांडला बघू शकता इथून एक मगाशी फंटूस उडला होता आणि आता हा लगेच फंटूस भेटला. तर कोणाला भेटला? एंडीवाल्यांना मात्र भेटला. ते असं मला भेटला नाही. कसला आहे बघा फंटूस. याच्यामध्ये आतमध्ये ठेवतोय त्याचप्रमाणे मला वाटतं अजून एक कोणाला तरी कारपार भेटली. कारपार बघू शकता शेवटच्या एंडिंग मध्ये म्हणजे उपेलच झालेली आहे. हिरा काकूनी म्हणतो काढला कामच काढला.
आणि आता अशी आता बाकी खुश हो अशी हे करा ना धरा. मस्त मस्त आडवी करा अशी तिला बरं आता. आता जीवन जीव आला बारका आहे ना मग कारपार एवढी मोठी आहे त्याला आडवी करा तिथं व्हायची. ते त्या मुरलुकीमध्ये जात नाही अजून एक कुठे भेटली अरे वा म्हणजे आताच बोईर काढला ह्याच व्हिडिओ मध्ये आणि लगेच दुसरी एक कारपार इथे आपल्याला बघायला भेटते म्हणजे आता बघायला गेलं तर आता उपेल झाले असं म्हणायला काय हरकत नाही आहे काकू केलाय तरी काय मगापासून रडत होता त्या मला काय नाही आता 3-4 टापा काढली कारपारी काढल्या 2-3 पितं वगैरे काढली आता दाखवा हातात हा आता खुश शेवटच्या एंडिंग मध्ये आल्या ना आता खुश झाले आहो सध्या तुम्ही मित्रांनो इथं मोहनबाईला तुम्ही बघू शकताय आमच्या गावातलाच म्हणजे दादा आहे मास्तर आहे शिक्षक आहेत तर त्यांना भेटलेली मच्छी पाहू शकताय त्यांनी काय आसू वगैरे काय आणली नाही पण जालामार्फत त्यांना भेटलेली मच्छी बघू शकताय तुम्ही सर्व ऍक्टिव्ह मच्छी आहेत आणि चिमणी बघू शकताय तुम्ही चिमणी बघा किती आहेत बाबा भरपूर मच्छी एक नंबर मच्छी बघा तुम्ही बघू शकताय ही आता तर बघायला भेटते हा बोईड बघा कसला आहे सनीच्या हातात आहे तो वा लय भारी मच्छी आणि ही तर आहेच मच्छी आणि अजून पिशवीमध्ये आहेत ना त्यांना चिमणी भरपूर काय लागलेली आहेत तर त्यांना सोडवायला ती काय वेल भरपूर वेल म्हणून घरी नेतात सोडवण्यासाठी हा भरपूर मच्छी कादवच काढलं म्हणजे काय म्हणायला हरकत नाही पण लेडीज लोक जवळ यायच्या अगोदरच त्यांना भरपूर मच्छी भेटली होती आणि इथे आता कारपार भेटली बघा आपलं लक्ष नसताना लगेच भरली त्यांनी मुरलुकीमध्ये हा असू द्या ते तुम्ही बघू शकता वेदिकाला भेटलेलं आहे घालवू नको वेदिका नाही तर आम्हाला तुझ दिसशील बघा मोठ्यांप्रमाणे वेदिकाला सुद्धा म्हणजे कारपार भेटलेली आहे म्हणजे माहीरच आहे पण ही ठेवा ते आतमध्ये लगेच घेतली बघा किती फास्ट स्पीड बघा वहिनींचा कारपार किती लवकर घेतली म्हणजे वेदिक आणि वहिनीपेक्षा जास्त म्हणजे ऍक्टिव्ह मच्छी काढली एक फंटूस काढला कारपार काढली आणि टायमाने म्हणजे काढतात ना कोलब्या वगैरे हा बघा फंटूस बॅक टू बॅक मला वाटतं तिघांना 3 म्हणजे आम्ही 3 जण आहोत ना म्हणजे 3 फंटूस आले इथे तुम्ही फंटूस बघू शकताय आतापर्यंत हा एंडीवाल्यांचा 3रा फंटूस त्याच साईजनुसार म्हणजे 3रा फंटूस इथे बघायला भेटतो आपल्याला म्हणजे आता कोणालाच काय बोलायला गालबोट राहिला नाही 3 फंटूस आले सेम आहेत बघा 3 फंटूस इथे बघू शकताय म्हणजे आम्हाला आता आमची जोडी वडली आता त्याचे जीवन जीव आलं हो. म्हणजे तुझे तुझे जीवन जीवाला बोल माझे जीवन जीव होतात मस्त फंटूस त्याच प्रकारे ती साईज आहे ते फंटूस भेटला पण प्रत्येकाला काय पकडता येत नाही व्यवस्थितपणे यांनी काय हात टाकला म्हणजे त्याच्या काय हातातून काय जाणार नाही आता आम्हाला भेटलीत ना एंडीवाल्यानं तर तिकडून सगळ्यांच्या नजरा तुम्ही बघू शकताय जीवन जीव तरी आला हो आता बघू शकता बघा गटली आमची पाण्यामध्ये कसली ऍक्टिव्ह मच्छी वाटते बघा फंटूस बघा आणि खारी पाण्यातली फंटूस बाबा खायला ही मच्छी टेस्टीच सध्या मित्रांनो तुम्ही हा स्पॉट बघू शकताय आम्ही सुरुवातीपासून स्टार्टिंग केली आणि हा एंडिंगचा स्पॉट आपला इथे मच्छी आपण बघू शकताय प्रत्येकाला यांना थोडीशी कमी भेटलेली आहे म्हणजे आज इथे मुरलुकी आपली भरलेली दिसते छोटी छोटी मच्छी आहे छोटी मोठी म्हणजे त्याच्यात चिमणी वगैरे आहेत त्याचप्रमाणे यांना तुम्ही हा चेहरा तुम्ही बघू शकताय मागच्या वेळी यांना मच्छी भरपूर भेटली होती म्हणजे फंटूस वगैरे आता करपारे वगैरे आहेत पण कमी आहे इथे संध्याकाळकडून सुद्धा भरपूर भेटलेली आहे मच्छी आतमध्ये आहे दाखवायचा थांबा दाखवतो थांबा हा आलो 1 मिनिट ही बघा ही सुद्धा मुरलुकी दिसायला मोठी आहे पण आपण थोडेसे आता घाईत आहोत ओतून का वगैरे दाखवत नाही त्याचप्रमाणे आमचे जे किंग करपारी मास्टर स्टार्टिंगमध्ये त्यांनी थोडीशी एक म्हणजे चांगल्या प्रकारे मुलाखत दिली होती हे बघा करपारी वगैरे वगैरे ही मच्छी बघा कसली बघायलाच काय वाटते स्टार्टिंगमध्ये सांगितलं होता निदान 8 तरी करपारी त्यांच्याकडून मला बघायच्या होत्या पण 10 करपारी त्यांनी काढल्या आणि प्रत्येक वेळी आपण 10-12 करपारी आहे ते बघा तर आपण प्रत्येक वेळी त्यांना जेव्हा लागल्या ना तेव्हा लाईव्ह मध्ये आपण मोजून दाखवल्या होत्या ठीक आहे ती मच्छी धुवायला पाहिजे मला असं वाटतं तर आता जस्ट म्हणजे खाडीतून निघालोय सर्वांची मच्छी वगैरे दाखवलंय आता निघतोय आम्हाला थोडीफार म्हणजे जालांची जी मच्छी आपल्याला लागलेली होती ना आम्हाला ती आम्हाला सोडवायची आहे त्यानंतर आपण आपल्या व्हिडिओचा एंड करू तिकडे लेडीज लोक म्हणजे चाललेले आहेत निघाले आता घरी भरपूर काय दमल्यात वेळ झालेली आहे ती म्हणजे दुपारची तर जाऊया तिथे जालाला सुद्धा मच्छी काय लागलेली आहे ना ती आपण बघितलेली आहे पण आता सोडवतोय थोडीशी घाई आहे बाबा मच्छी बघा काम 25 नाही काम 50 त्यांची मच्छी तर वेगळी ही आमची मच्छी तुम्ही बघू शकताय बाबा कसले फंटूस आहेत बघा ते कादवच काढला कसली बोईट वगैरे आहेत
बोईट सगळी ताजी त्याची मच्छी. हा चिमणा कसला आहे तो, मस्त मस्त. आम्हालाच लागला. चला निघूया. तर सध्यापर्यंत मित्रांनो तुम्ही बघितलाच असाल की आम्हाला या संपूर्ण आमच्या गावातील म्हणजे महिलांनी म्हणजे कशा प्रकारे मच्छी वगैरे पकडली, त्यांची ती मच्छी वगैरे पकडण्याची पद्धत काय होती. आम्ही सुद्धा येंडी आणली होती, येंडीला 3 मोठमोठे फंटूसं भेटली आणि इतर मच्छी भेटली ते तर माहितीच आहे तुम्हाला. करपारी वगैरे भेटल्या भरपूर जणांना, करपारी चिमणी तर जामच भेटली. आणि आमची जाळाला मच्छी तुम्ही बघू शकता, एवढी सोडवता म्हणजे आम्हाला वेल व्हायला नको त्यासाठी आम्ही जाळं वरतीच ठेवली होती. पण आता घरी निघालोय हेमन काय म्हणजे मारा तसा आमचा इंडियनचाच आहे झालं. म्हणजे तुला काय वाटतं या जाळ्यांबद्दल, मच्छी आपल्याला अजून लागली असती काय? मच्छी ही जाला आपली इंडियनच आहे, म्हणजे आपली जाला असते तर अजून लागली असती. अजून लागली असती तरी बऱ्यापैकी लागली. भरपूर मच्छी आहे बघा, भरपूर मच्छी लागली. भरपूर म्हणजे इंडीला आणि जाला नाही आणि मच्छी माझी लागली आली आम्हाला. कारण तुम्हाला याचं एक सिंपल उदाहरण देते. मागाशी मोहन मास्तर होता, मोहनबाई होता आमच्या गावातला, त्याची तुम्ही मच्छी बघितलीत. त्याला एवढी मच्छी लागण्याचं कारण की त्याची जी जाळं होती ती जापनीज होती, आपली जापनीज जाळं होती. जापनीज पेक्षा ज्याला एक मावा कुठला तरी बोलतात अशा प्रकारची म्हणजे ती जाळं होती. तर ठीक आहे, भरपूर काय आम्हाला सुद्धा एन्जॉय वाटली. तर आता निघतोय घरी. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट्स करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. याच प्रकारच्या व्हिडिओ आम्ही आता अपडेट लवकरात लवकर करत जाऊ. ओके, टाटा, बाय बाय.